नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी दुपारी 12 वाजता, 1 वाजता किंवा सकाळी 11 वाजता सुद्धा एखादा कोंबडा आरवताना आपल्याला दिसतो. वास्तविक असं म्हटलं जातं की पहाट होते, सूर्योदयाची वेळ जवळ येते, तेव्हा कितीही झाकून ठेवलेला कोंबडा त्याला त्याची चाहूल लागते आणि तो तावा तावात ओरडतो किंवा आरवतो. आणि कोंबड्याच्या आरवण्याने त्याला पाळणारी किंवा त्याच्या आसपास राहणारी माणसं जागी होतात की हा बाबा कोंबडा आरवला म्हणजे सकाळ झाली. आणि त्यातूनच मराठीमध्ये एक उक्ती किंवा म्हण तयार झालेली आहे, कोंबडं झाकून ठेवलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. याचा अर्थ काय असतो मित्रांनो? की कोंबडा जर झाकून ठेवला, काळोखात ठेवला, तर त्याला सकाळ येण्याची चाहूल सुद्धा लागणार नाही आणि म्हणून तो आरवणार नाही. पण कोंबडं झाकून ठेवलं आणि त्याला सूर्योदय होताना दिसला नाही किंवा सूर्योदयाची चाहूल लागली नाही, म्हणून सूर्योदय व्हायचा थांबत नाही. सूर्योदय वेळच्या वेळी होतो, उगवतो. आणि कोंबडा नाही आरवला तरी सूर्योदय होतो. पण असा झाकून ठेवलेला कोंबडा जर अचानक सकाळी 9-10 वाजता जोरजोरात ओरडायला लागला किंवा सकाळपासून आळशीपणाने गप्प असेल आणि उशिरा आरवला, म्हणून सूर्योदय त्यानंतर होत नाही, सूर्योदय ऑलरेडी झालेला असतो. आणि म्हणून काही वेळेला असा कोंबडा लबाड आहे का अशी शंका येते, की जणू काय मी आत्ता आरवलो म्हणूनच आत्ता सूर्योदय होणार आहे, अशा थाटात तो जो आवाज करत असतो त्याची गंमत वाटते आपल्याला. ही काय वेळ आहे आरवायची? उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अचानक अशा उशिरा आरवणाऱ्या कोंबड्यासारखे बोलायला लागलेले. उशिरा आरवणारा कोंबडा. कारण अचानक त्यांना आठवण झाली की अरे बाप रे, त्या बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर, हिंदू नागरिकांवर भयंकर मोठे अत्याचार होत आहेत. आणि ते अत्याचार होत असताना सुद्धा भारत सरकार, जे स्वतःला हिंदुत्ववादी सरकार, भाजपचं सरकार म्हणतो, त्या सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत. क्या बात है मित्र. तो उशिरा आरवणारा कोंबडा जितका बदमाश असू शकतो, त्यापेक्षाही आपण सवाई बदमाश आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न अचानक उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेला आहे. कारण ते विसरलेत की बांगलादेशमध्ये जे काय हिंदूंवर अत्याचार होत आहेत, ते लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत असताना सुद्धा चालू होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर मला वाटते साधारण जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये कधीतरी बांगलादेशमध्ये एक मोठा राजकीय उलथापालथ झाली होती. त्यामुळे तिथल्या निवडून आलेल्या पंतप्रधान हसीना वाजेद यांना आपला देश सोडून पळ काढायची वेळ आली होती. त्यांनी भारतात येऊन आश्रय घेतला आणि भारतात आश्रय घेतल्यानंतर तिथे जे काय हुल्लड झालेली आहे त्यामध्ये जमाते इस्लामी या धर्मांध संघटनेच्या आणि लोकांच्या बळावर, अतिरेकाच्या बळावर हिंदूंवर अत्याचार करण्यात आले होते. आणि त्या अत्याचार असह्य झाल्यामुळे पहिल्यांदा बांगलादेशच्या इतिहासामध्ये लाखोच्या संख्येने तिथला हिंदू समाज रस्त्यावर उतरला होता. आणि तो नुसता रस्त्यावर उतरला नाही, त्याच्या इतक्या बातम्या गाजायला लागल्या की पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी या जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने सिलिगुडीचे हिंदू बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनासाठी मैदानात आले होते. तेव्हा हरियाणाची निवडणूक चालू होती, महाराष्ट्राच्या निवडणुकीचे वेध लागले होते. पण बांगलादेशमधले हिंदूंचे अत्याचार किंवा
सिलिगुडीमध्ये त्यांना प्रतिसाद द्यायला रस्त्यावर उतरलेले हिंदू त्यांनी काढलेले मोर्चे, किंवा हिमाचल प्रदेशमध्ये बेकायदा मुस्लिम अनधिकृत मशीद तोडायला हजारोच्या संख्येने शिमल्यामध्ये रस्त्यावर आलेले हिंदू, हे उद्धव ठाकरेंना माहितीच नव्हते. त्याच्या बातम्या झळकत होत्या, टीव्हीवर येत होत्या, लाईव्ह येत होत्या, चित्रण क्लिप येत होत्या, पण उद्धव ठाकरे कुठच्या जगात होते कोणाला माहिती. हिंदू नावाचा धर्म, हिंदू नावाची लोकसंख्या बांगलादेश, पाकिस्तान, भारतात किंवा जगात आहे की नाही याचा सुद्धा उद्धव ठाकरेंना पत्ता नव्हता. झाकलेल्या कोंबडीसारखे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद नावाच्या एका टोपलीखाली झाकून बसलेले होते. आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल का? लोकसभेला जो काय महाविकास आघाडीचा मोठा विजय झालेला आहे, त्यानंतर विधानसभा निवडणूक आपण जिंकणार, महाविकास आघाडी जिंकणार, आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचं मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला उभाठाला म्हणजे आपल्याला मिळणार का, या चिंतेच्या अंधारामध्ये सुषमाताईंनी इतकं उद्धव ठाकरेंना झाकून ठेवलेलं होतं की हिंदू अत्याचार चालू आहेत याचा थांग पत्ता उद्धव ठाकरेंना नव्हता. हरियाणाचे निवडणुकीचे निकाल आले आणि माझ्यासारखा एक सामान्य पत्रकार सुद्धा सांगत होता की ज्याची प्रतिक्रिया बांगलादेश मधल्या हिंदूंवरच्या अत्याचाराची प्रतिक्रिया सिलिगुडीत उमटली, हिमाचल प्रदेशमध्ये उमटली, ती हरियाणात उमटणार, आणि हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपने प्रचंड यश मिळवलं. त्याचं कारण हिंदू एकजूट होती. पण त्यावेळेला उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतांची चिंता होती. म्हणून हिंदू बांगलादेशमध्ये मरणाऱ्या हिंदूंकडे डोळे झाक करून उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावत होते, आणि अंधारेबाईंनी झाकलेल्या टोपणीखाली चिडीचूप मुख्यमंत्री पद द्याल का म्हणून सोनियाताईंना विचारत होते. आपलं नाव मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून मतदानापूर्वी जाहीर करा ही मागणी करायला उद्धव ठाकरे आपल्या लाडक्या सुपुत्राला घेऊन संजय राऊत सकट सोनिया गांधींना, राहुल गांधींना भेटायला गेले होते. खरगेंच्या घरी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली तेव्हा सुद्धा बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार चालू होते, आणि हे अत्याचार खपून घेतले जाणार नाहीत असं भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ठणकावून आवाज चढवून बांगलादेशच्या त्या युनुसला सांगत होते. पण उद्धव ठाकरे यांनी कानात बोडे इतके घट्ट घातले होते की त्यांना मुख्यमंत्री पद हा शब्द सोडून दुसरं काय ऐकूच येत नव्हतं. असे उद्धव ठाकरे यांना अचानक आता शोध लागलाय की बांगलादेशात हिंदूंवर भयंकर अत्याचार चालू आहेत. सूर्य माध्यांनी आल्यानंतर कोंबडा आरवतो, त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना आलेली जाग वेगळी आहे का? दिवस टळटळी डोक्यावर आलाय, आणि मग उद्धव ठाकरेंना कळते, अरे बाप रे, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार चालू आहेत, आणि आपण तर हिंदुत्ववादी आहोत. आपण देशातल्या, महाराष्ट्रातल्या नव्हे तर बांगलादेशातल्या हिंदूंसाठी सुद्धा आवाज उठवला पाहिजे. आपल्या वडिलांचा हा वारसा आहे, अशी जाग उद्धव ठाकरेंना अचानक आलेली आहे. गेले 4 महिने माझ्यासारखे अनेक जण उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या उबाटा शिवसेनेला हाच प्रश्न विचारत होते की अरे बाबांनो, मणिपूर बद्दल बोलता, वक्फ बद्दल बोलता, मुस्लिम मतांबद्दल बोलता, कधीतरी चुकून बांगलादेश मधल्या हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल बोलाल की नाही? पण झाकून ठेवलेला कोंबडा सुषमाताई अंधारेंनी अंधाऱ्या खोलीमध्ये झाकून ठेवलेला हा कोंबडा, याला माहितीच नव्हतं बांगलादेश कुठे आहे, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार चाललेत. आता विधानसभेमध्ये तो दणका बसला, आणि महापालिका सुद्धा मुंबईची हातातून निसटण्याची भीती वाटली, तेव्हा हा टोपली खाली झाकलेला कोंबडा खडबडून जागा झाला आणि पंख फडफडावत आरवायला लागलाय, आणि विचारतो
की बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार चालले आणि मोदी सरकार करतंय काय? अरे वा वा वा, क्या बात, क्या बात. चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात मित्र. पहाट उलटून गेली, सूर्य उगवून झाला, सूर्य माध्यांनी आला, तेव्हा एक कोंबडा आरवतो आणि आत्ताच कुठे सकाळ होते असा आ आणतो. त्यापेक्षा उद्धव ठाकरे काही किंचित तरी वेगळं वागतायत का? किंचित तरी वेगळं वागतायत का? मला गंमत वाटते. हे लोक, संजय राऊत असोत, आदित्य ठाकरे असोत, उद्धव ठाकरे असोत, यांना मराठी माणूस इतका वेडा वाटतो का? हिंदू माणूस इतका मूर्ख वाटतो का? जे काल परवापर्यंत आरोप करत होते की अयोध्येमध्ये मंदिराची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ज्या ट्रेन सुटतील त्या वेळेवर जागोजागी जाळून मुसलमानांच्या विरुद्ध भाजप दंगली पेटवणार आहे असा आरोप करणारे हेच उद्धव ठाकरे होते का? हेच उद्धव ठाकरे होते जे प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण आलं असताना सुद्धा अयोध्येला गेले नाहीत. ते उद्धव ठाकरे आज अचानक त्यांना जाग आली आहे की आपण हिंदू आहोत, आपले वडील हिंदू होते आणि आपल्या वडिलांनी अयोध्येतल्या राम मंदिरासाठी राजकारणातला सगळ्यात मोठा धोका पत्करला होता. हे आत्ता यांना आठवलंय, कारण मुंबई महापालिका हातातून निसटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून उशिरा आरवणाऱ्या कोंबड्याप्रमाणे त्यांना बांगलादेशमधल्या हिंदूंची चिंता भेडसावायला लागलेली आहे. विधानसभा निवडणुकीत सुद्धा मुस्लिमांनी आपल्याला मतं द्यावीत म्हणून हिंदूंकडे पाठ फिरवून राजरोसपणे मुस्लिम तुष्टीकरणाच्या मागे धावत सोडलेले उद्धव ठाकरे आज अचानक परत एकदा हिंदुत्ववादी झाले आणि जाब विचारतायत मोदींना, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे बांगलादेशची आणि बांगला सरकारची कोंडी करायचा आधीच कार्यक्रम करून टाकलेला आहे. देशोधडीला लागायची बांगलादेशवर वेळ आली आहे. तो बांगलादेशचा जो कोणी आता हंगामी नेमलेला युनुस नावाचा राष्ट्राध्यक्ष आहे, तो पण एक वेळ अशी आली की भारताने कोंडी केल्यामुळे हिंदूंच्या पाडलेल्या मंदिरात जाऊन एका सरस्वतीच्या का दुर्गेच्या मूर्तीसमोर नाक रगडून आलेला आहे. पण उद्धव ठाकरेंना त्याचा थांग पत्ता नाहीये. कारण उद्धव ठाकरे तेव्हा झाकलेल्या टोपलीखाली विधानसभा निवडणूक लढवून मुख्यमंत्री होण्याची स्वप्न रंगवत गाढ झोपी गेलेले होते. आणि सुषमा अंधारे त्यांच्या टोपलीवर थोपटून थोपटून उद्धव ठाकरेंना अंगाई गीत गात झोपवत होत्या. आज त्यांना आठवलंय की बांगलादेश नावाचा देश आहे जिथे हिंदू अल्पसंख्याक आहेत आणि त्यांच्यावर भयंकर मोठे अत्याचार चालू आहे. हे दिसल्यानंतर तिथे भारत सरकारने सुद्धा, मोदी सरकारने सुद्धा काही ठराविक कठोर निर्णय घेतलेत, उपाययोजना केल्यात. त्या कशा दिसल्या नाहीत? तुमच्या आरवण्याने सूर्य उगवला असता, उशिरा का होईना सूर्य उगवला असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तर मोदी सरकारने जे कठोर उपाय बांगलादेशच्या विरोधामध्ये योजलेले आहेत ते पण तुम्हाला दिसले असते, ऐकू आले असते. पण कानात बोळे घट्ट, डोळे मिट्ट, दिसणार काय, ऐकणार काय? त्यामुळे मग चोराच्या उलट्या बोंबा. काय करतंय मोदी सरकार? हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि मोदी गप्प का? अरे मोदी गप्प आहेत की बोलतायत हे कळण्यासाठी कानाचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत नावाचे बोळे घालून बसलाय, ते बोळे बाहेर काढा, तर तुमच्या कानात आवाज पोहोचेल आणि ऐकू येईल नीट. उशिरा आरवणारा कोंबडा. कळलं मित्रांनो काय मी सांगतोय ते? उशिरा, आपल्याला उशिरा कळले किंवा आपल्याला आता मुंबईच्या विधान महापालिका निवडणुकीमध्ये हिंदू मतांचा दणका बसणार आहे
याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या अंगात अनेक परत परत नव्याने हिंदुत्व संचारलेलं आहे. अन्यथा त्यांचं हिंदुत्व हे हिंदू समाजाशी निगडित नव्हतं. ते रोजगाराशी संबंधित होतं, ते महागाईशी संबंधित होतं, ते बेरोजगारीशी संबंधित होतं. खरं बोलण्याची, फक्त हिंदू माणूस सोडून, हिंदू समाज सोडून उरलेल्या सगळ्या गोष्टीशी, अगदी मुसलमानांची सुद्धा उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व निगडित होतं. फक्त हिंदूंची त्यांना पर्वा नव्हती. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे हिंदूंची फिकीर करणारं नव्हतं, पर्वा करणारं नव्हतं. असं कुठलं अजब हिंदुत्व त्यांनी शोधून काढलं होतं की जे हिंदूंची लाथाळ्या करत होतं, हिंदूंना झुगारून देत होतं, हिंदू हिताची पायमल्ली करत होतं. आता अचानक कर्नाटकच्या विधानसभेतलं सावरकरांचं तैलचित्र हलवलं म्हणून आदित्य ठाकरे पोपटासारखे बोलायला लागले. पण तिथे राहुल गांधींच्याच काँग्रेसचं सरकारने सावरकरांचं चित्र हलवलेलं आहे आणि तेच राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन तुमच्या समोर ठणकावून सरकार सावरकरांचा अपमान करत असतात. त्या राहुल गांधींसमोर हिंदू बंधू भगिनींनो ही बोलायची हिंमत उद्धव ठाकरे गमावून बसलेले. मणिपूर ते मुंबई ही पदयात्रा करून त्याची सांगता मुंबईत शिवाजी पार्कला करणारे राहुल गांधी मंचावर असताना उद्धव ठाकरेंना हिंदू बंधू बांधवांनो भगिनींनो बोलायची हिंमत झाली नाही. हिंदूच्या जागी राष्ट्रवादी बंधू भगिनींनो हे शब्द उच्चारणारे उद्धव ठाकरे आज अचानक आरवायला लागलेत. सूर्य अस्ताला जात असताना अचानक. ह्याचं कारण मित्रांनो, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उबाटा शिवसेनेचा अस्त झालेला त्यांना दिसायला लागलाय. आणि तो अस्त हा मुंबई महापालिकेच्या सत्तेचा होऊ नये म्हणून हा कोंबडा खडबडून जागा झालाय आणि पंख फडफडावत आरवायला लागलेला आहे की बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार चालू आहे. उद्धवराव, 4-5 महिने होऊन गेले. बांगलादेशमध्ये हिंदूंची जी कत्तल झाली, हिंदूंची घरदारं जाळण्यात आली, तशीच हिंदूंची घरदारं बांगलादेशात सुद्धा जाळण्यात आली. सॉरी, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जाळण्यात आली. तरीही तुम्ही ममता दिदींचं समर्थन करत उभे होता. बांगलादेश खूप दूरची गोष्ट आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात तेव्हा देखील ममता दिदींना जाब विचारण्याची हिंमत तुमच्यात नाही. उलट ममता दिदी ही वाघीण आहे असलं कौतुक तुम्ही करत बसता. तेव्हा तुम्ही आज बांगलादेशमधल्या हिंदूंच्या समर्थनाला जाण्याची गरज नाही. ती किमया, ती जादू तुमच्या पिताजींकडे होती, वडिलांकडे होती. मुंबईत बसून आणि मातोश्रीच्या बाहेर न पडता देखील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या मुस्लिम अतिरेक्यांना धाकात ठेवण्याची क्षमता बाळासाहेबांमध्ये होती, ज्याचा लवलेश ना मुलामध्ये आहे, ना नातवामध्ये आहे, ना उद्धव ठाकरेंकडे आहे, ना आदित्य ठाकरेंमध्ये आहे. ज्याला हिंदू हृदय सम्राट म्हटलं जायचं, त्याच्या नावावर, त्याच्या नावाच्या अलीकडे जनाब लिहिण्यापर्यंत तुम्ही घसरगुंडी केलीत. त्या उद्धव ठाकरेंना बांगलादेशमधल्या हिंदूंविषयी बोलायचा अधिकार तरी उरतो का? वराती मागून घोडे म्हणतात त्याला. पण ज्या प्रकारची वक्तव्य करतात त्याला वराती मागून घोडे नाही, वराती मागून गाढव म्हणायची पाळी तुम्ही आणली. कुठल्या तोंडाने तुम्ही आज बांगलादेशच्या घटनाक्रमाबद्दल बोलताय, ज्या गोष्टीला 4-5 महिने होत आलेत? तेव्हा तुम्ही गाढ झोपला होता. कारण तुम्ही हिंदुत्वाला कधीच तिलांजली दिलेली आहे. तुम्ही वक्फवादी झालेले आहात. तुम्हाला चिंता विशाळगडावरच्या मशिदीची आणि दर्ग्याची आहे. तुमचे रत्नागिरीतले निष्ठावान हे देवळात जाऊन शपथ घेण्यापेक्षा दर्ग्यावर, मजारीवर जाऊन शपथ घेतात. तिथेच तुमच्या हिंदुत्वाची सगळी लक्तर उघड्यावर पडलेली आहेत. उद्धवराव,
उपयोग नाही काही करून. तुम्ही उघडे पडलाय. तुमचं नाटक आणि मतांसाठीची आणि सत्तेसाठीची लाचारी हिंदूंनी आणि मराठी माणसाने उघड्या डोळ्यांनी बघितलेली आहे. डोळे झाकून मांजर दूध पितं, तसं तुम्ही डोळे झाकून बसला असलात तरी तुमची सत्तेची लोलुपता तुमच्यातल्या हिंदुत्वाला पूर्णपणे जाळून करपून टाकून गेली आहे, हे लोकांना कळलेलं आहे. आणि त्याचाच दणका विधानसभेत तुम्हाला बसलाय. कॉर्पोरेशनला तो तुम्हाला पूर्णपणे जमीनदोस्त करणार आहे. हे असल्या तकलादू नाटकाने तुमच्या हातून महापालिका जायचं थांबणार नाही. आत्ता इथेच थांबतो मित्रांनो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.